नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. करू शकता एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे कांदा चाळीत सडतोय. महत्त्वाची बातमी संपूर्णपणे बघू शकता. स्क्रीनवर बघू शकता, एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत सडलेला कांदा खराब होऊ लागले नाही. शेतकऱ्यांकडे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे. यामुळे कांद्याच्या बाजार भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे आणि कसमादे भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. यावर्षी पावसामुळे कांद्याचे रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांना दुबार कांदा रोप तयार करावे लागले. त्यात एकाच वेळी कांदा लागवड झाल्याने अतिरिक्त मंजूर या ठिकाणी द्यावी लागली आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर मंजुरी द्यावी लागल्याने लागवड खर्च वाढला आहे. एवढ्यावरच न थांबता कांदा या ठिकाणी काढणीच्या वेळेस अवाच्या सव्वा खर्च करून कांदा चाळीत साठवला, परंतु 1-1.5 महिन्यातच चाळीला कांदा सडू लागला आहे. तालुक्यातील बहूर येथील प्रभाकर नागू पवार यांनी एप्रिल महिन्यात साठवणूक केलेल्या कांद्याचे पाणी चाळीतून वाहू लागल्याने असा खराब झाल्याने कांदा टाकून देण्याची वेळ या ठिकाणी त्यांच्यावर आली आहे. त्या कांद्याचा पैसा तर हाती आलाच नाही, उलट कांदा बाहेर काढून टाकण्याचा त्यांचा खर्च वाढल्याने ते हताश झाले आहेत. सध्या उन्हाळा कांद्यास प्रति क्विंटल सरासरी 700 ते 1100 रुपये भाव मिळत आहे. आज ना उद्या भाव वाढेल या अपेक्षेने चाळीतील कांदा खराब होत आहे. एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. धन्यवाद. लक्ष्मी जेवणासाठी धन्यवाद.